बाहेर इतका मुसळधार पाऊस पडतोय आणि इतकं पाणीच पाणी सगळीकडे झालेलं आहे आणि मुलांना सुद्धा शाळेला सुट्ट्या आहे, कामाला जाणाऱ्या मंडळी सुद्धा पावसामुळे घरीच आहे. अशा वातावरणामध्ये सगळ्यांना काहीतरी चटपटीत कुरकुरीत टेस्टी खायचं असतं तर काय बनवू शकतो. सगळ्यांनाच भजी पकोडे आवडत असतात. आज आपण ना छान कुरकुरीत अशी पनीर पकोडा कसा बनवायचा आहे ही रेसिपी आणि सोबतच चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले आपण पीठ घालून घेऊ. इथे हळद, हिंग, ओवा, थोडंसं लाल तिखट, मीठ घालून घ्यायचे. थोडंसं जिरं घालायचं, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, बेसन पीठ घालायचं आणि चांगलं खलवून घ्यायचे. पनीर पकोड्यासाठी आपल्याला पीठ जरासा घट्ट खलवून घ्यायचे. या पद्धतीने जास्त पातळ अजिबात खलवायचं नाहीये. तांदळामुळे काय होतं, पनीर पकोडा जो आहे ना तो चांगला कुरकुरीत होतो. पीठ इथे खलून झालेले साईडला ठेवून देऊ आणि पुदिन्याची चटणी करून घेऊ. पनीर पकोड्याबरोबर आवर्जून तुम्ही जर हॉटेलमध्ये गेला असाल आणि पनीर पकोड्याची ऑर्डर केली असेल तर पुदिन्याची चटणी आवर्जून त्याबरोबर येते. इथे काय केलं आहे, एक छोटीशी वाटी मी फुटाणा डाळ घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे घेतलेले, जिरं, मीठ आणि थोडीशी साखर घालून आपल्याला हे वाटून इथे घ्यायचे, बारीक करायचे. नंतर ना पुदिना घाला, कोथिंबीर घाला. आता चटणी हिरवीगार राहण्यासाठी आपल्याला यामध्ये बर्फाचे खडे जे आईस असतात ते यामध्ये घालायचे आणि थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची. चटणी वाटून तयार झालेली अगदी 2 मिनिटात बनून तयार होते बरं का ही चटणी. चटणी बनवून तयार झालेले पनीर मी इथे घेतलेले. पनीरचे आपल्याला असे काप करून घ्यायचे. आता तुम्हाला चौकोनी आकारामध्ये पनीर पकोडा करायचा आहे की लांब अशा कट स्लाइस करून घ्यायचे आहे आणि मग त्याचे पकोडे करायचे, म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे ना तसं तुम्ही इथे कट करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, तुम्ही ह्याला चटणी लावून सुद्धा तळू शकता. फक्त काय करायचं आहे, 2 अशा पातळ स्लाइस कापून घ्यायच्या आणि आपण जसं ब्रेडला कसं मधल्या भागामध्ये सँडविच बनवतो तेव्हा चटणी लावतो आणि एकावरती एक ब्रेड ठेवतो, अगदी तसं तुम्हाला इथे करता येईल. पनीर आपलं कट करून तयार झालेले. तळताना सगळ्यात शेवटी अगदी चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे, कारण आपण पनीर पकोडा बनवतोय त्यामुळे. आणि व्यवस्थित पिठामध्ये कोट करून घ्यायचं. तेल इकडे मी गरम करायला ठेवलं होतं. चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे. जास्त धूर निघेल असं नाही, पण आपण जेव्हा त्यामध्ये पनीर पकोडा टाकणार आहे तेव्हा व्यवस्थित तेलाला हीट पाहिजे, तेलाला व्यवस्थित बुडबुड्या आल्या पाहिजे. या पद्धतीने तेलात बसतील तेवढेच घाला. जास्त दाटेवटीत घातले ना तर काय होतं, एकमेकांना ते चिटकले जातात, मग व्यवस्थित कुरकुरीत होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पनीर हे ओलं असतं, पाण्याचं प्रमाण त्यामध्ये असतं, थोडंसं त्याला तळायला जास्त वेळ लागतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे जेवढे तेलात बसतील तेवढे मी इथे घालून घेतलेले 5-6 स्लाइस आणि त्यानंतर थोडे तळले गेले ना मग उलटे करायचे. लगेच तेलात घातल्या घातल्या अजिबात उलटं करायचं नाही बरं का. त्यानंतर उलटं करून घेतलं, गॅस मिडियम करा. 2-3 मिनटं मिडियम गॅसवरती हे पकोडे तळून घ्या, म्हणजे वरचं जे पिठाचं आवरण आहे ते व्यवस्थित असं त्याला कुरकुरीतपणा आला पाहिजे असं तळून घ्या. आणि पनीर जे आतमधलं आहे ना ते पण चांगलं असं शिजलं गेलं पाहिजे, म्हणजे मऊ झालं पाहिजे. खाताना असं वातड वगैरे अजिबात लागलं नाही पाहिजे. हलका असं सोनेरी कलर आला की गॅस मोठा करा 1-2 मिनटं आणि परत चांगले असे तळून घ्या. बघू शकता किती मस्त असा कुरकुरीत आपला हा पनीर पकोडा ना तळला गेलेला, अजिबात फुटला नाही, काहीच नाही, कुठेही काही झालं नाही, एवढा व्यवस्थित आलेला आहे आणि एवढा कुरकुरीत आलेला ना, खरंच तुम्हाला काय सांगू. अशीच आपण दुसरी बॅच पण इथे तळून घेणार आहे. आणखी एक महत्त्वाचं, जेव्हा आपण हा पनीर पकोडा बनवतो तेव्हा हा गरमागरम खाण्याचाच प्रयत्न करा. गार झाला ना मग तो
एवढा व्यवस्थित लागत नाही. तर बघू शकता आतनं एकदम सॉफ्ट आहे, वरनं एकदम कुरकुरीत आहे. मस्त अशी हिरवीगार पुदिन्याची चटणी आहे तोंडी लावायला. वरनं तुम्ही ना असं लिंबू पिळून सुद्धा यावरती खाऊ शकता बरं का.